नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे जो बाहेरून हसतो पण आतून खूप थकलेला असतो. त्या प्रत्येकासाठी ज्याच्या डोक्यात हजार विचार चालू आहेत पण तरीही तो रोज स्वतःला मजबूत दाखवतो. आणि खास करून त्या मुलामुलींसाठी ज्यांच्याकडे मोठी स्वप्ने आहेत पण परिस्थिती त्यांना रोज थांबवण्याचा प्रयत्न करते. कधीकधी आयुष्यात असा वेळ येतो जेव्हा काहीच करावंसं वाटत नाही. फोन हातात असतो पण कोणाशी बोलायची इच्छा नसते. काम बाकी असतं पण मन कामात लागत नाही. डोकं शांत नसतं आणि मन सतत ओव्हर थिंकिंग करत राहतं. आपण स्वतःलाच विचारतो, मी एवढा वीक का झालो? माझ्याकडून काही होईल का? मी खरंच माझी स्वप्न पूर्ण करू शकेन का? पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, थकणं चुकीचं नाही, रडणं चुकीचं नाही, कधीकधी एकटं वाटणंही चुकीचं नाही. कारण आपण माणूस आहोत, मशीन नाही. आजकाल प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रेशरमध्ये जगतोय. कुणावर करिअरचा प्रेशर, कुणावर पैशांचा प्रेशर, कुणाला फॅमिलीसाठी काहीतरी मोठं करायचं आहे, तर कुणी स्वतःच्या आयुष्याशीच रोज लढतोय. सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं. लोकांचे फोटोज परफेक्ट, त्यांचं लाईफ परफेक्ट, त्यांचा हॅपीनेस परफेक्ट. पण रिॲलिटीमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक सायलेंट स्ट्रगल चालू असतो. काही लोक रात्री 2-2 वाजेपर्यंत जागे राहतात कारण त्यांना झोप येत नाही. काही लोक हसत असतात पण आतून पूर्ण तुटलेले असतात. आणि काही लोक रोज मोटिवेशनल व्हिडिओज पाहतात फक्त स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी. कधीकधी आपण खूप मेहनत करतो, खूप पेशन्स ठेवतो, खूप सॅक्रिफाईस करतो, तरीही रिझल्ट मिळत नाही. आणि तिथेच मन हळूहळू हरायला लागतं. आपल्याला वाटायला लागतं कदाचित हे माझ्यासाठी नाही. पण खरं सांगू, सगळ्यात मोठी गोष्ट टॅलेंट नसते, सगळ्यात मोठी गोष्ट लक पण नसते, सगळ्यात मोठी गोष्ट असते हार न मानणं. कारण सक्सेसफुल लोक कधीच रोज मोटिवेटेड नसतात. त्यांनाही स्ट्रेस येतो, त्यांनाही लोनलाईन्स असतात, त्यांनाही रडू येतं. पण एक गोष्ट त्यांना वेगळं बनवते, ते कधीच थांबत नाहीत. एका दिवसाचा ब्रेक, एका आठवड्याचा स्ट्रेस, एका वेळेचा फेल्युअर तुमचं फ्युचर ठरवत नाही. तुम्ही पुन्हा उठता का, पुन्हा प्रयत्न करतात का, हे तुमचं फ्युचर ठरवतं. एका मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती. तिच्याकडे खूप मोठी स्वप्न होती. तिला तिच्या आईवडिलांसाठी काहीतरी मोठं करायचं होतं, त्यांना प्राऊड फील करायचं होतं. पण आयुष्यात तिच्यासाठी सोपं काहीच नव्हतं. कधी पैशांची अडचण, कधी लोकांचे बोलणे, कधी स्वतःवरचा डाऊट आणि कधी इतका स्ट्रेस की काहीच करावंसं वाटत नव्हतं. ती रात्री अपरात्री एकटी बसून विचार करायची, रडायची, मी खरंच सक्सेसफुल होऊ शकेन का? पण दुसऱ्या दिवशी ती पुन्हा उठायची, पुन्हा काम करायची. कारण तिच्याकडे एक रिझन होतं, तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर हॅपीनेस पाहायची इच्छा. मित्रांनो, आयुष्यात मोटिवेशन कायम राहत नाही, पण रिझन कायम राहतं. जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी ड्रीम पाहता तेव्हा तुम्ही कितीही थकलेले असाल तरी पुन्हा उठता. लक्षात ठेवा, स्लो प्रोग्रेस स्टिल प्रोग्रेस आहे. आज जर तुमच्याकडे फक्त एक छोटा स्टेप घेण्याची ताकद असेल ना, तरी तो स्टेप घ्या. कारण छोट्या छोट्या स्टेप्सनेच मोठी स्वप्न पूर्ण होतात. कधीच स्वतःला दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका, कारण प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. कुणाला सक्सेस लवकर मिळतो, कुणाला उशिरा, पण मेहनत कधीच वाया जात नाही. आणि हो, कधीकधी थोडं थांबणंही गरजेचं असतं, स्वतःला हील करण्यासाठी, स्वतःला पुन्हा मजबूत करण्यासाठी. पण थांबताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची स्वप्न सोडू नका. कारण एक दिवस तुमचे आईवडील तुमच्याकडे अभिमानाने पाहतील आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, त्या कठीण दिवसातही मी हार मानली नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मला माहीत आहे तुमच्याही आयुष्यात काहीतरी स्ट्रगल चालू आहे. पण बिलीव्ह मी, तुम्ही जितके वीक समजता स्वतःला त्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहात. आज नाही तर उद्या तुमची मेहनत नक्की रिझल्ट देईल. म्हणून
थोडं रडा, थोडा आराम करा, पण हार मानू नका. कारण फ्युचरमध्ये सक्सेसफुल होणारे लोक ते नसतात ज्यांचं लाईफ परफेक्ट होतं. ते असतात जे तुटूनही पुन्हा उभे राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच इमोशनल मोटिवेटेड व्हिडिओसाठी कनेक्ट राहा. आणि कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, हार मानणार नाही. बेस्ट ऑफ लक गाईज. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.